गेल्या अनेक वर्षापासून श्रीनगर आणि कारगिलला जाण्याचा विचार करत होतो. पण मागच्या 2 वर्षापूर्वी ते शक्य झालं. आणि शेवटी आज 26 जुलै हा कारगिल दिवस असल्यामुळे मला आठवण झाली. श्रीनगरला गेलो ते लाल चौकात अगोदर गेलो. ते पाहण्याची इच्छा होतीच. पण श्रीनगर आणि तिथली उद्यानं ही जगप्रसिद्ध आहेत. ही सगळी मुघलकालीन उद्यानं ती पाहिली आणि जामा मशीद तर अतिशय सुंदर अशी, हजरतबल दर्गा या सगळ्यांना भेटी देताना मनस्वी आनंद होत होता. श्रीनगर एक अप्रतिम असा परिसर, विशेषतः बेताब व्हॅली तर खरोखरच पाहण्यासारखी आहे. मग शेवटी आम्ही निघालो ते कारगिलला. कारगिलचा रस्ता अतिशय कठीण, पण जाता जाता मध्ये सोनमर्ग लागलं. म्हटलं चला सोनमर्ग पण पाहता येईल. अतिशय सुंदर, चित्रवत, स्वर्गवत असं सोनमर्ग. पण तिथे मग ॲक्टिव्हिटीज होत्या बऱ्याच. मग आम्ही दोघांनी पण मस्त मजा केली. सोनमर्ग जिकडे कॅमेरा फिरवावा तिकडे असं वाटतं की आपण एक चित्रच काढतोय. पण मध्ये कारगिलला जाताना द्रास लागलं. द्रास हे अतिशय थंड हवेचं ठिकाण, जगातलं दुसरंच थंड हवेचं ठिकाण. प्रचंड थंडी, पण आम्ही कशाला भीतोय. मस्त बुलेटवर फिरण्याचा आम्ही आनंद घेतला आणि त्या थंडीमध्ये चहा पिण्याचा आनंद तर अतिशय निराळा. मग असं फिरत फिरत आम्ही हळूहळू कारगिलकडे जात होतो आणि मध्ये जोजिला ट्युनेल लागलं. हा जोजिलाचा जो रस्ता आहे तो जीवघेणा रस्ता आहे. पण इतका भीषण रस्ता आम्ही या अगोदर कधी पाहिलेला नव्हता. पण तरीही त्याचाही आनंद घेत घेत हळूहळू आम्ही पुढे सरकत होतो. आणि पण लागलं ज्याच्यासाठी आम्ही गेलो होतो ते कारगिल युद्धातल्या हुतात्म्यांचं स्मारक. आतमध्ये जाताना खरोखरच डोळ्यात पाणी येत होतं. भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना मनामध्ये दुःखाच्या वेदना होत्या. ज्या सैनिकांनी आपल्या देशासाठी प्राणाचा त्याग केला त्यांना नमस्कार करताना खरोखरच अभिमानाच्या भावना उंचवळून येत होत्या. आणि कारगिल तोफ पाहून तर माझ्या मनामध्ये वेगळेच विचार चमकत होते. हीच तोफ होती ज्याने आपण पाकिस्तानला नमवलं होतं. उंच माऱ्यावर, उंच डोंगरांवर मारा करणारी ही तोफ. कारगिलचा तो परिसर रस्त्यावरला, म्हणजे ते उंच डोंगरं, ती दगडं, ते आकाश, ते हिमच्छदित डोंगरं हे सगळं पाहून ना मनस्वी आनंद होत होता. हळूहळू आम्ही या सगळ्याचा आनंद घेत घेत पुढे सरकत होतो. काश्मीरमध्ये माझे अनेक मित्र आणि मैत्रिणी आहेत. त्यांच्या सगळ्यांच्या घरी मी गेलो. खूप राहण्याचा आग्रह करत होते सगळे, पण ते शक्यच नव्हतं. कारण मला राहायचं होतं ती माझी सख्खी म्हणजे मांडलेली बहीण फरीदा दिदी यांच्या घरी. फरीदा या कुपवाडच्या. त्यांनाही राष्ट्रपती पुरस्कार आहे आदर्श शिक्षकाचा. जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपती पुरस्कार घेणाऱ्या ते एकमेव. त्यांच्या सफरचंदाच्या बागेमध्ये गेलो. त्यांचा मुलगा मोअज्जम मग आमच्यावर खूप प्रेम करतो आमच्या दोघांवर. फरीदा दीदीने आवश्यक त्या ठिकाणी काश्मीरी पंडितांची असणारी जी देवी आहे त्याला मला जायला सांगितलं, त्याचं दर्शन घ्यायला सांगितलं. आणि मग शेवटी आम्ही गेलो ते कारगिलला.